गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवांचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ आली आहे। बसची कमतरता इतकी तीव्र आहे की प्रवाशांना क्षमतेपेक्षा अधिक गर्दीत दारात उभं राहून प्रवास करावा लागत आहे। प्रत्यक्ष दृश्यांमध्ये बसमध्ये प्रचंड गर्दी असून महिला, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसत आहेत। बसमध्ये चढताना धक्काबुक्की, दारात लटकून प्रवास हीच रोजची परिस्थिती बनली आहे। यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की बसच्या अपुऱ्या फेऱ्या, वेळपत्रकाचा अभाव आणि अचानक रद्द होणाऱ्या बस सेवा यामुळे शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन कामांवर गंभीर परिणाम होत आहे। अनेक विद्यार्थी वेळेवर शाळा कॉलेजला पोहोचू शकत नाही, घरी परत जाताना वेळेच्या अभावी घरी वेळेवर जाऊ शकत नाही, तर कामगार वर्गालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या गंभीर समस्येचे निवारण त्वरित करावे अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्रीकडे नागरिकांनी केली आहे। प्रश्न गंभीर असताना ठोस उपाययोजना का होत नाहीत असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। मुलचेरा तालुक्यात तातडीने बस सेवा वाढवून सुरक्षित आणि नियमित प्रवासाची हमी द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। मुलचेरा तालुक्यात तातडीने बस सेवा वाढवून सुरक्षित आणि नियमित प्रवासाची हमी द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळात नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी संदीप भिवणकर, तालुका प्रतिनिधी, मुलचेरा।